धारणी तालुक्यातील भोकरबर्डी येथे रविवारी सकाळी घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे। नाल्याच्या पाण्यात उतरलेल्या विद्युत प्रवाहामुळे 2 बैलांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात पती पत्नीचाही विजेचा जोरदार धक्का बसून मृत्यू झाला। या दुर्घटनेमुळे महावितरणाच्या निष्काळजीपणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। मृत पावलेल्या दाम्पत्यांची नावे अमरसिंग बाबू जांभेकर वय 50 वर्ष आणि मुन्नी जांभेकर वय 45 वर्ष अशी आहेत। मिळालेल्या माहितीनुसार जांभेकर दाम्पत्य रविवारी सकाळी शेतात औषध फवारणीचे काम आटोपून बैलगाडीने आपल्या गावी भोकरबर्डीकडे परतत होते। वाटेत असलेल्या एका नाल्यातून बैलगाडी जात असताना नाल्याच्या पाण्यात अचानक विजेचा धक्का लागून दोन्ही बैलांचा जागीच मृत्यू झाला। बैलगाडीत असलेल्या अमरसिंग आणि मुन्नी यांनाही विजेचा जबरदस्त झटका बसला। दरम्यान त्यांचा मुलगा विजेश हा बैलगाडीच्या बाजूने पायी चालत असल्याने तो थोडक्यात बचावला। त्याने प्रसंगावधान राखत गावात धाव घेतली आणि विद्युत पुरवठा बंद करण्याची विनंती केली। गावकऱ्यांच्या मदतीने दाम्पत्याला तात्काळ धारणी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित ठिकाणी विद्युत खांब धोकादायक रीतीने झुकला होता, ज्यामुळे विद्युत वाहिन्या नाल्याच्या पाण्याच्या संपर्कात आल्या होत्या। महावितरणने जर वेळेत या खांबाची आणि वाहिन्यांची दुरुस्ती केली असती तर 2 निष्पाप जीव वाचले असते, अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे। महावितरणाच्या या गलथान कारभारामुळे 2 कुटुंब उघड्यावर पडल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। घटनेची माहिती मिळताच धारणी पोलीस निरीक्षक शेषराव नीतनवरे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठून पंचनामा केला। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे। आता प्रशासन मृतांच्या नातेवाईकांना तातडीने आर्थिक मदत मिळवून देणार का आणि दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। तस्मीन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमद, विदर्भ न्यूज, धारणी।